अरे बाळू, तुझ्या माग माग येता येता मोरा निघून गेला. अरे आम्ही राहिलो ना माग. अरे पंढरपूरच्या देवळात आलं की असंच होतंय बघ. बाळप्पा, अरे त्यो कोण होता? वय ना, म्या बघितलं तुझ्या आता तुळस दिली त्यानं. अरे तुळस दिली म्हणजे कोण होता तो? एवढं बी ओळखायला येईना वय तुला? अरे बाबा सांग तरी, वळखी पाळखीतला होता का? साधी सुधी ओळख नाही, फार जुनी ओळख आहे आमची. जुनी ओळख आहे? अरे मग आम्हासनी कसं ठाव नाही? पण नाव काय त्याचं? तशी लय नावं आहे ती, पर पांडुरंग म्हणतात त्याला. हा म्हणजे खरा पांडुरंग तर नव्हता ना? अरे खरा कसा असेल? म्हणजे म्या सांगतोय ते समजना झालंय वय. पांडुरंगच होता त्यो, विठ्ठल. काय बी बोलतो तू बाळू. असं? अरे तुम्ही ज्याला बघितलं तो आत्ताच इथनं गेलाय ना व. मग जाऊन बघा. पुण्यांदा तुम्हाला जर तो दिसला तर सोन्याचा तोडा देईन. बघा गावतोय का ते. बाळप्पा बघ बर का, त्यो अजून बी देवळाच्या बाहेर गेला नसेल. ए, चल रे माधू, चल बघूया. वय वय वय. ओळखा. तुमचं नशीब आहे का हो, प्रत्यक्ष पांडुरंगानंच दर्शन दिलं तुम्हाला. जेव्हा समोर होता तेव्हा समजलं नाही. असंच होतं या. देवळ काय बी यायला पाहिजे. हवं मी काय म्हणते, शेतावर चालू आहे, उगा थांबू नका. राहू द्या, तुम्ही आल्यावर बोल. आता बोल, उगा जीवाला गोर नका माझ्या. हाय का गंगेचा काय बी सांगावा नाही आला. मग मग काय, तिच्या बी जीवाला घोर आहेच की. सतीचं बाळू संग लगीन ठरलं हाय, पण ह्यो हाय का घरात? आता काय करायचं? तुला हे समजत नाही का बापासंग शेतात बी काम करायला पाहिजे लेकानं. हो ते मी सांगते, पण आधी तो घरला ते येऊ दे. आता मी आज जाईन गंगीला भेटायला, पण तिथं गेल्यावर काय बोलू? सत्यवानं विचारलं बाळ्या कुठं आहे तर काय सांगू? आता का गप बसली? काहीतरी करायला पाहिजे. जे नात तिथं कशी असं शेजार पाजार किती टोचून बोलत असत्या, त्याचा काही विचार आहे का बाळ्याला? येऊ दे घरला, मी बोलतेस त्याच्या संग. तुला लय कौतिक आहे बाळ्याचं, ते भावतंय आपल्याला. काय बी झालं का पत्राट घेतीस त्याला. अहो लगीन करायला नाही तर नाही म्हणला नव. मग करायचं असं तरी कुठं म्हणतोय त्यो? हा हाय नव, मी त्याला तयार करते लग्नासाठी. आणि तो पांडुरंग काय करणार आहे? एखादं आली का जातो पंढरपुरात. देवाच करतो हाय नव, काय वाईट हाय का? घे त्याचीच कड घे. जातो म्या, लय काम आहे मला. पांडुरंग हरी.
देवा येऊ का? तात्या ये 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 तात्या ये. अरे काय काम काढलं? नाही काम तसं काही नाही, पण मी असं ऐकलं तुम्ही गाव सोडून चालले म्हणल्यावर एकदा शेवटची भेट तरी व्हायला पाहिजे ना. म्या कुठं बी जात नाही. असा अर्ध्यावर डाव सोडून जाणारा म्या नाही. त्या बाळ्याला हरवल तेव्हाच जाईन म्या. हा नाही, पण मला असं कसं समजलं मग तुम्ही गाव सोडून चालले ते? तो म्या नाही, ह्यो याडा मंगळू चालला आहे. हे मंगळू आहे काय रे? मंगळू कुठं चालला तू? आता कुठं ते काय ठावा नाही, पर चाललो मी आता हे गाव सोडून. अरे पण का? का म्हणजे अरे काय ठेवलं आहे ह्या गावामध्ये? काय बी मला गठवत नाही. जा जा. अर्ध्यावर डाव सोडून जाणाऱ्यासनी तो वरचा देव बी सर्गात घेत नाही. अरे पण झालं काय आहे? त्या बाळ्यापायी तुम्ही काय भांडताय? घ्या की सोडून, काय झालं ते? नाही बाळ्यापायी नाही. एक दिवस त्या बाळ्याला नाही माझ्या पाया पडायला लावलं तर नाव नाही सांगायचं म्या देवप्पा. आता तो लहान होता तेव्हा काय केलं नाही, आणि आता काय होणार आहे? काय होणार आहे? काय होणार आहे? माझं गुरुजी येणार आहे. हा? तर तुमचे गुरु आहेत काय? होय. ज्यांच्याकडून मी हे समज शिकलो त्या पुढच्या वाटेवर आहे ते. तेव्हा धरणं ऐकतो आहे, येणार आहेत, येणार आहेत, येणार आहेत, निश्चय येतच आहेत, पोचत काय नाही. हो देवप्पा, कधी येणार तुमचे गुरु? येत्या पुनवला पोचणार आहेत आता. हा झालं तर मग. ए मंगळू थांब, पुनवे पोतूर. यांच्या गुरुकडे बघून काही विचार बदलला, काय वाटलं तर थांब, नाही तर मग काय जायचंच आहे. मी आधी तेच विचार करतो आहे र. तर विचार बदलला तर बरं आहे, नाही तर चाललो मी. आणि मग काय करायचं आहे ते करा तुम्हाला. लिंबू द्वारा काय फिरवायचं आहे ते फिरवा. आगाशी देवप्पा, ते दुनियाचं बाळूचं संद मरू द्या, पण तुमचे गुरु आले ना आधी त्यांना माझ्या लग्नाचं बोला तुम्ही. अरे एक काय 2 लगीन करून द्या त्याला माझं गुरुजी तुझं. येऊन द्या गुरुला, येऊन द्या. कधी तुमचे गुरु येतील त्यांच्या पाया धरतो असंच वाटतं मला. ए मंगळू जाऊ नको बरं तू आता. माझ्या लग्नात कोणी काम करायला पाहिजे का नाही? अरे काम करशील ना? थांबलो तर करल. देवप्पा जातो मी. हे थांब. काय झालं? जाऊन दे ना आता. त्या बाळ्याची काय खबर? आता बाळ्याची काय खबर? ते तर गावातच नाही आता. बाळ्या गावात नाही. कुठं गेला आहे त्यो? लोक म्हणतात ते पंढरपूरला गेला आहे, पण काय ठाव नाही. पंढरपूर? कुंडम कुंडा गुंडम गुंडा कुंडम कुंडा कुंडम कुंडा. बाळू, तू म्हणलं ते खरं झालं बघ. कुठंच गावला नाही तू. खरंच आज तुझ्यामुळं विठ्ठलाचं दर्शन झालं बघ. अरे काय करतायस? बाळप्पा तू साधा सुद्धा नाही र, लई वेगळा आहे बघ. चला. अरे चंद्रबागेला दिलेला रुपया इट्टला पत्र पोचलाय का नाही ते बघायचं आहे अजून. चला. काय पण
निवांत बसले. अय्यो निवांत. येत त्या तुझे फुटले का रे? काय डोळे म्हणतोय मी. अयो निवांत बसलोय. अयो काम करतोय रे. बाळूकडे जाऊन आलास? हा जाऊन आलो ना. अयो काय न्यूज? न्यूज? बातमी रे. हा बातमी. आला का तो? नाही ना त्याचं काही पत्त्याच नाही. बरं त्या मयप्पाला विचारलं तर मारके म्हशीसारखा अंगावर येतो. तुला काय करायचं म्हणे? त्या आल्यावर भेट म्हणे त्याला. काय ते मयप्पा असं बोलला मयप्पा? मग अयो कसं होणार रे त्या तुझं? कसं होणार? आता माझं कसं होणार हे माया हातात आहे का पंच? ते तर तुम्ही आहे ना पंच. तुमचंच लक्ष नाही माझ्याकडं. आता ते देवप्पाचा गुरु आल्यावरच बघू बा काय होते. यो देवप्पा. काय कोण कुणाचा गुरु? देवप्पाचा गुरु येणार आहे. हा आता हा कोण मध्येच येणार? हा लय मोठा माणूस आहे. देवप्पा ते समजा त्याच्याकडूनच शिकले. अय्यो, काय शिकला देवप्पा? काय येत नाही त्या देवप्पाला. इंद्री त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही म्हणते मी. सांगितलेले काम आजपर्यंत केले नाही त्याने. अय्य फक्त गावातल्या लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून स्वतःचे काम करून घेतो. अय्य त्याच्या नादी लागू नका म्हणते मी. त्याचा गुरु येऊ दे नाहीतर आणखी कोणी येऊ दे. मी देवप्पाला सांगितलं होतं का ते गुरु आल्यावर माझं लगीन लावून द्या म्हणून. देवप्पा तर म्हणे 2-2 लगीन होईल म्हणे. मग पाहू काय होतंय. मग समजेलच की ते गुरु कामाचा आहे का नाही. अजून काय कळलं ते गुरुबद्दल? इंद्री त्या गुरु बद्दल नंतर विचारा. आधी स्वतःच्या मुलाकडे लक्ष द्या. अय्यो ए वैजंता त्याच्याकडे काय लक्ष द्यायचे? खाऊन पिऊन सुखी आहे की तो. हो तसं नाही. गुंडप्पा आता मोठा झाला आहे. त्याच्या अंगावर जरा जबाबदाऱ्या टाका. हळूहळू गावचा व्यवहार सांगा आणि तुम्ही त्याच्या मागे उभे राहा. अय्यो वैजंता माझे मत आहे त्याने माझ्यासोबत काम करावे पण त्याचे माझे पटत नाही. त्याच्यासाठी तो बाळूच प्रिय. अय्यो तसं नाही. मी आवाज देते त्याला. थांबा. गुंडप्पा गुंडू यो गुंडप्पा. पांडुरंगा तुला भेटाय किती लांबून आलो आहे. अरे बघतच राहावंस वाटतंय बघ. बाळू माधू अरे ती बघ आपण नदीत टाकलेले रुपये बघ कसं चमकतोय. अरे होय की. म्हणजे बाळप्पा म्हणला ते खरं ठरलं. चंद्रभागेनं पांडुरंगाकडे तुझा रुपया दिला म्हणायचा. वय यो रुपया धर्मासाठी हाय, गरिबांसाठी हाय. अरे 1-1 रुपया करून भांडार होतो या. लोकांनी पाणी नाही, खाया अन्न नाही की अंगावर कपडा नाही. याच भांडारातून त्यांच्यासाठी पैका जाईल. पांडुरंगा अरे किती बघावं रे तुला. तुझं रूप डोळ्यात जेवढं साठवून ठेवावं तेवढं कमीच आहे बघ. मायाप्पा मायाप्पा अरे आहेस का घरात?
मंगळू काय रे कशा बाई हा का मारतो आज अरे वाईस बोलायचं होतं. माझ्या संग होय होय. ये पाणी पी आणि बोल काय बोलायचं. पाणी ना ग. बाळू कुठं आहे? तू बी आला का बाळ्याकडे? अजून कोण येणार आहे? समध्या गावाला बाळ्याचीच काळजी आहे वाट. तुझं काय काम आहे बाळ्याकडे? माझं काय काम नाही बाबा. देवाप्पानं बोललेलं आहे. कशा बाई ते काय ठावा नाही. हे बघ मंगळू लय झालं हा तुमच्या समध्यांचं. पुण्यांना बाळ्याच्या नादाला लागायचं नाही आणि आमच्या दारात पाय ठेवायचा नाही. तर काय करायचं असेल तर करा तिकडं. आमच्याकडे नाही यायचं. काय हो? काय झालं? बाळ्या कुठे गेलाय ते विचारतोय ह्यो. कशा पाय? देवाप्पानं बोललेलं आहे. आणि मायाप्पा तुला बी बोललेलं आहे. का काय काम आहे? ते सांगता यायचं नाही बाबा. दरबारात याय सांगितलं आहे. हा आता तू जा आणि सांग तुझ्या देवाप्पाला का हे यायचं नाहीत म्हणून. आणि कसल्या दरबाराच्या गोष्टी करताय रे? हा आवाज देवाप्पाचा दरबार आहे तो. असू दे असू दे. जा जाऊन सांग नाही येत म्हणून. मायाप्पा सांगू हे असं. मी आज सांगितलं आहे ना व. बरं मला काय जसं सांगितलं आहे ना व तसंच सांगेन मी आम्ही. हा जा जा सांग जा. बाकीचे घाबरत असतील तुम्ही असनी म्या नाही घाबरायची. माझ्या बाळूच्या जन्माच्या आधीपासनं त्याच्या मागे हात धुवून लागलाय तुम्ही लोक. आजवर काय झालं का त्याला? आणि आता तो मोठा झाला हाय. जवळ येळ हाय तवर त्याचं नाच सोडा नाही तर समधी मातीत मिळाल. हा 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 बघू बघू कोण मातीत मिळत आहे तर बघूच. मायाप्पा जातो म्या. सुधरा. यांचं काहीतरी शिस्त आहे असं वाटतंय मला. शिजू देव काय शिजायचं आहे ते. माझा बाळू यांच्या बाला बी ऐकायचं नाही. पुरून रल ह्यासनी करू दे काय करायचं आहे. आजवर काय झालं नाही आता काय होणार आहे? असं म्हणून कसं चालेल? तो देवाप्पा काय साधा नाही. नसल साधा तर माझ्या बाळूच्या मोहर त्याचं काय चालतंय का? नाही ना व. सोडा ह्यासनी घाबरून नाही चालायचं. आपण घाबरलं तर लय करते ती. जाऊ दे. अय्यो काय झालं अव्वा? मी तुझ्या आप्पांना सांगितले आहे तुला सोबत घ्यायला. तेव्हा त्यांच्या सोबत जा आणि हळूहळू गावचा सगळा व्यवहार शिकून घे बघ. अय्यो नको. मी ज्या पद्धतीनं काम बघेन ते आप्पांना आवडणार नाही. बघितलंस वैजंता? म्हणून माझे मत याला माझ्या सोबत कामाला पाठवू नको म्हणून. अहो काय छोटे मालक पण एवढे वरील झाले गाव सांभाळतात तेव्हा त्यांची पद्धत चुकीची असेल का? बरोबरच असेल ना व. बघा बघा त्या तात्याला पण समजत. तुम्ही आधी त्या तात्याचं ऐकायचं बंद करा म्हणतो मी. बाबू मी काय केलं? अय्यो काय केलं? काही करत नाही हीच अडचण आहे. काहीतरी काम करत जा. आप्पा या गावातल्या लोकांना मदत करायची की या तात्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणतो मी. तुमची कामाची पद्धतच चूक. पंचांनी गावातल्या लोकांबरोबर मिसळलं पाहिजे. अय्यो बघितलंस वैजंता? मोठा झाल्यापासून ऐकत तर नाहीच नाही वर चुका काढतो. आणि हे सगळं कोणामुळे झालं? त्या बाळूमुळे. अय्यो काढलं का बाळूचं नाव? सतत त्या बाळूवर काही ना काही आरोप करत राहायचं म्हणतो मी. लहानपणापासून बघतो आहे मी सतत त्या बाळूला वाईट बोलत असता. पण हे बघा आप्पा यापुढे जर बाळूला काही वाईट बोलाल तर मला चालणार नाही.
बाबू बाळू तुझ्या संग घरदार सोडून वन फिरतोया. तुझ्यामुळे पांडुरंगाचं दर्शन बी झालं. आता घरला निघूया. अरे जाशील की. अरे नाही र, घरला गोदा एकलीच आहे. ना आता भाऊ, या जगात समधी एकलीच आहेत. संघ एकच आहे, पांडुरंग. आता भाऊ अव एक दिवस थांबा की अजून. होय. नाही नाही, नग नग. अरे बाळू जाऊ दे की मला. अरे असं बी मोर जाऊन काय करणार आहेस? हा अरे सांगतो की सामनेच नाही बाळू येतोय म्हणून. असं होय निघ मग. थांबलाय कशा पायी? खरं बोलतोय बाळू. होय. आणि म्या थांब म्हणलो तर ऐकणार आहेस होय तू? अरे बाळू अशी परीक्षा नगर रे बघूस. नको ना, निघ मग. अरे बाळू तू कोण आहे काय आहे अजून मी कळत नाही बघ. येतो मी.